21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या जयंतीनिमित्तानं शहर शिवसेनेच्या वतीनं सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेमध्ये चारा वाटप कार्यक्रम पार पडला. हिंदू धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोमातेच्या संरक्षणासाठी गोरक्षक जीवावर बेतून काम करतात. गोरक्षकांवर हल्ले होण्याचे अनेक प्रकार समोर आलेत. प्रशासन जाणीवपूर्वक गोरक्षकांना टार्गेट करत आहे. शहर शिवसेना ठाकरे पक्ष हे खपवून घेणार नाही. आम्ही गोरक्षकांच्या पाठीशी, ते करत असलेल्या धर्मकार्यासाठी खंबीरपणे उभा आहोत, असं प्रतिपादन शहरप्रमुख किरण काळे यांनी केलंय. स्वर्गीय माजी आमदार श्री अनिल भैया राठोड यांच्या 75व्या जयंतीनिमित्त जो काही कार्यक्रम आपण आज आयोजन केला आहे, जो 3 दिवसापासून अहिल्यानगर शहरामध्ये जो कार्यक्रम चालू आहे, तो कार्यक्रम यशस्वीपणे सर्व राबवत आहोत. त्याचप्रमाणे आजही आपण एक गोशाळेमध्ये चारा वाटपाचा कार्यक्रम केला आणि अनिल भैयांची जी एक प्रेरणा राहायची कायम, की राजकारण करताना राजकारण हे फक्त 20% करायचं, पण 80% हे समाजकारणच झालं पाहिजे. आणि तीच प्रेरणा आज विक्रम भैया राठोड असो, शिवसेनेचे कुठले पदाधिकारी असो, त्याचप्रमाणे किरण भाऊ काळे यांनी जे आज आयोजन केलं ते एकदम व्यवस्थितरित्या पार पाडलं. दुसरी गोष्ट की भैयांनी एक आजही शिकवण दिलेली आहे की तुम्ही फक्त मला एक फोन करा, तुमच्यावर काही संकट असेल तर मी तिथं 1 मिनिटामध्ये तुमच्याकडे हजर होऊ शकतो. तशीच प्रेरणा ही आज किरण भाऊंनी सुद्धा अवलंबलेली आहे. कोणाच्या काही समस्या असेल तर त्या समस्याला सुद्धा किरण भाऊंना एक फोन केला तर किरण भाऊ सुद्धा जसे आपले भैया होते त्याच भैयाप्रमाणे ते सुद्धाही हजर राहतील. काही समस्या कोणाच्या जरी असल्या तर तुम्ही शिवसेनेच्या ऑफिसमध्ये येऊन आपल्या तक्रारसुद्धा करून त्याचा मार्ग कसा लावायचा तो आमच्या शिवसेना स्टाईलने आम्ही करू. शिवसेनेचे माजी मंत्री, शिवसेना उपनेते या नगर शहरावर ज्यांनी 25 वर्ष आधी राज्य गाजवले असे सर्वांचे लाडके आमदार अनिल भैया राठोड यांच्या 75व्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी शहर प्रमुख किरण भाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी गोशाळेला भेट देऊन गोशाळा, तसं अनिल भैया राठोड यांनी त्यांचा पूर्ण आयुष्य 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर या ठिकाणी गेलंय. त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक त्यांच्या वाटेवर वाटचाल करत राहतील. माननीय श्री शहर प्रमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख, नूतन शहर प्रमुख किरणजी काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय माजी आमदार, हिंदू धर्मरक्षक अनिल भाईजी राठोड यांच्या 75व्या जयंतीनिमित्त आज या गोशाळेमध्ये चारा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या चारा वाटप केल्यानंतर असे विविध कार्यक्रम आम्ही या शहरभर ठेवलेले आहेत. माननीय विक्रम भाई राठोड यांनी ही कार्यक्रम ठेवलेला आहे. तर अशीच आमची शिवसेनेची भरभराट आणि वाटचाल पुढं जरा वेगळ्या नेतृत्वाने होणार आहे. आणि आता जुनी शिवसेना ही कात टाकून नवीन शिवसेना ही आता नगर शहरामध्ये उदयास येणार आहे. आणि असे जे शिवसेनेचं कार्य या शहरामध्ये गोरगरीब जनतेसाठी जसे आमदार अनिल भाई राठोड 24 तास उपलब्ध होते, तसेच आता किरणजी काळे हे गोरगरिबांसाठी उपलब्ध राहतील. शहर प्रमुख किरणजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वांनी गोसेवा म्हणून या गोशाळेला चारा वाटप कार्य हे शिवसेनेच्या वतीने आज झालेलं आहे. अनिल भैयाचं कार्य या नगरकरांनी गेवळ 35 वर्षापासून पाहिलं. गोमातेला आपली प्रमुख माता समजून जे अनिल भैयांनी हिंदू धर्मासाठी कार्य केलेलं आहे, या कार्याला तोड नाही. भैया जरी शरीर रूपाने आपल्यातून गेले असले तरीही प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयामध्ये ते काल होते, आज आहेत आणि उद्याही राहणार. हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची जयंतीची ती फार उत्साहामध्ये
सगळे शिवसैनिक साजरे करतात। मागच्या 3 दिवसांपासून शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते पार पडलेत। आज या ठिकाणी सनातन साक्षी गोशाळा जी आहे सावेडीमध्ये असणारी बालिकाश्रम आपल्या गोष्टीच्या समोर, मी मुद्दाम पत्ता सांगतोय, आव्हानही लोकांना या निमित्तानं मला करायचं आहे सगळ्यांना की आपण इथं या आणि मदत या गोशाळेला त्या ठिकाणी करा। भैयांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी चारा वाटपाचा कार्यक्रम झाला आहे। मला एक शहर शिवसेनेच्या वतीने या निमित्तानं घोषणा करायची। या शहरामध्ये अनेक असे गोरक्षक आहेत की जे त्या ठिकाणी आपली जी सगळ्यांची गोमाता आहे तिच्या रक्षणासाठी काम करत असतात, परंतु आमचं असं त्या ठिकाणी निदर्शनास आलं आम्हाला की प्रशासन जे ते जाणीवपूर्वक गोरक्षकांना टार्गेट त्या ठिकाणी करण्याचं काम करतं। मी शहर शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा देतोय की गोरक्षकांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे। जर तसं काही घडलं तर आम्ही त्या ठिकाणी शिवसेना स्टाईल गोरक्षकांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उभं राहू, कारण की हे स्वर्गीय अनिल भैया राठोडांचे विचार आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना संरक्षण द्यायचं काम आमचं त्या ठिकाणी राहील। एक गोष्ट मला या निमित्तानं आणखी सांगितली पाहिजे की या शहरामध्ये एकच हिंदू धर्मरक्षक होऊन गेले ते म्हणजे स्वर्गीय अनिल भैया राठोड। ते कालही हिंदू धर्मरक्षक होते, आजही आहेत, उदय राहतील। काही लोक जे आहेत ते त्या ठिकाणी आता स्वतःच्या नावापुढं हिंदू धर्मरक्षक लावून स्वतःचीच पाठ स्वतः ठोकून घ्यायचं काम त्या ठिकाणी करतायत। पण अनिल भैयांना हिंदू धर्मरक्षक जे ते त्यांना लोकांनी या शहरातल्या नागरिकांनी दिलेली पदवी आहे, ती काहीतरी स्वतः लावलेली पदवी नाही आहे, ती कमवावी लागते, ती अशी चोरून घेऊन जमत नसतं। त्याच्यामुळे डुप्लिकेट किती जरी बाजारामध्ये आले तरी खरा ओरिजिनल हिंदू धर्मरक्षक जो आहे तो फक्त अनिल भैयाच आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। यावेळी प्राध्यापक अंबादास शिंदे, रावजी नांगरे, सुनील त्रिपाठी, किरण बोरुडे, प्रशांत पाटील, ऋतुराज आमले, सुजय लांडे, तुषार लांडे, गिरीधर हांडे, विकेश गुंदेचा, महावीर मुथा, दयाशंकर विश्वकर्मा, दत्तात्रय गराडे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत। वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण। ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, दुसरा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर। नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301।